महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी वकील संघटना आता रस्त्यावरती उतरलेल्या आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमधील वकील संघटनांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे। सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी आता वकील संघटना देखील रस्त्यावरती उतरलेल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला छत्रपती संभाजीनगरमधील वकील संघटनांनी आता पाठिंबा दिलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या सीजेपीच्या आंदोलनाला आता छत्रपती संभाजीनगरमधून देखील वकील संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। विजय चिडे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण घेऊयात। विजय, आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आता वकील संघटना एकवटलेल्या आहेत आणि दिल्लीमध्ये सीजेपीचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं जात आहे। नक्कीच शुभम, जर बघितलं दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जर बघितलं तर आता वकील संघटना ज्या आहेत त्या देखील रस्त्यावरती उतरलेल्या आहे। शहरातील क्रांती चौक या ठिकाणी जर बघितलं संपूर्ण वकील जे आहेत ते एकत्र आलेले आहेत। सगळ्या संघटना ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणाहून आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा जे आहे त्या संघटना या ठिकाणी देत असल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत काही वकील बांधव आहेत, काय सांगाल, काय तुमच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या याच आहेत की जे आंदोलन शांततेत चालू होतं दिल्लीमध्ये, विद्यार्थी रस्त्यावर आलेले आहेत। विद्यार्थी रस्त्यावर का आले याचा विचार न करता त्यांच्यावर होत असलेला अन्याय, अत्याचार, शैक्षणिक माध्यमातून होत असणारी नीटची एक्झाम रद्द झाली, कितीतरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। तर त्या सदर आत्महत्या का झाल्या आणि त्याचे कारणं शोधणं, त्यांच्या घरच्यांना सहानुभूतीपूर्वक जे काही मानधन असेल ते न देणं, या सगळ्या गोष्टी एका साईडला ठेवून फक्त जे आंदोलन करताय सनदशीर मार्गाने त्यांच्यावरच फक्त अत्याचार करणं आणि ज्या पद्धतीनं हा अत्याचार झालेला आहे पोलिसांच्या माध्यमातून आणि त्यांना आलेल्या आदेशावरून, तर तो खरंच अन्याय हा सहन केला जाणार नाही। आम्ही एक संविधानाला धरून हा एक शांततेचं आंदोलन आज इथं करत आहोत आणि आमची मागणी फक्त एवढीच आहे की याला जे जबाबदार आहेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि एक घटना ही आपल्या घरात घडली आहे असं समजून तरी विचार करावा, कारण आज ते दुसऱ्याच्या घरातलं लेकरू गेलं म्हणून ही काही घटना अशी निषेधाची नाही असं समजू नये। त्यांच्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते। महिला मुली तिथं असतात, त्या आंदोलनामध्ये सनदशीर मार्गाने त्या होत्या, तर त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारे लाठीचार करण्यात आला। कमीत कमी ती महिला आपल्या घरातलीच होती का, आणि असती तर असं झालेलं आपल्याला जमलं असतं का, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। आणि आम्ही सर्व वकील बांधव उच्च न्यायालयातर्फे आज इथं हजर झालेलो आहोत। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायालाही वाचा फोडण्याचा सनदशीर मार्गाने जो प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांनी, जर बघितलं तर कायद्याचं ज्ञान घेत आहे तरी देखील रस्त्यावरती उतरलेले आहे। काय म्हणतात, कायद्याचं ज्ञान घेत आहात तरी देखील तुम्ही रस्त्यावरती उतरले आहेत, आंदोलन करत आहात। हो, आम्ही हे आंदोलन शांततेत आणि राईट टू प्रोटेस्ट हा संविधानाने दिलेला अधिकार आहे त्यानुसार करतो। प्रत्येक सुजाण नागरिकाचं जे संविधान मानतो त्याचं कर्तव्य आहे, जेव्हा कोणती एखादी अप्रिय किंवा इल्लीगल जसं म्हणतो की जे मूलभूत अधिकाराला चिरडण्याची घटना होती त्यावेळेला त्याचा निषेध शांततेत करण्याचा अधिकारच आहे। ते विद्यार्थी पण तेच करत होते आणि त्याच्यावर त्या शांततेत असलेल्या आंदोलनावर जेव्हा लाठीचार्ज झाला तेव्हा त्यांच्या राईट टू प्रोटेस्ट आणि इतर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले। त्यामुळं त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी औरंगाबाद काय सांगाल, काय तुमच्या प्रमुख मागण्या? आम्ही या ठिकाणी जे काही आपल्या भारतामध्ये ज्या काही नीट संदर्भातल्या परीक्षा झाल्या होत्या त्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांमध्ये दिल्या होत्या, त्यामध्ये जो काही गैरप्रकार झाला आणि त्या गैरप्रकारातून अनेक लोकांचं त्याचं मुलाचं जीवन उद्ध्वस्त झालं आणि त्यामध्ये अनेक मुलांनी सुसाईड केल्या। केवळ ह्या जे काही सरकार आहे याला जिम्मेदार केवळ सरकारच आहे यामध्ये, आणि त्याच्यात कुठल्या प्रकारात याच्या संदर्भात हे काही सगळ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन दिल्लीमध्ये उभारलं होतं की जेणेकरून जनसामान्यातला गरीबातला गरीब मुलगा जो त्यांना तो न्याय भेटेल म्हणून तिथं आंदोलन करायला बसले होते। परंतु ह्या सरकारनं त्यांना एक विरोधक किंवा एक आतंकवादी म्हणून त्यांच्यावर ट्रीट केलेला आहे आणि त्यांच्यावर आमोश हल्ला केला आहे मुलीवर। अगदी विजय, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।